सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। गेल्या 24 तासांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महापौर हिमगौरी आहेरडके यांनी आज गोदाकाठच्या संवेदनशील भागांची पाहणी करत महानगरपालिकेच्या यंत्रणेला अलर्ट मोडवर ठेवण्याचे निर्देश दिले। प्रथम अहिल्यादेवी होळकर पूल परिसरात जाऊन गोदावरी नदीच्या वाढत्या पाणी पातळीचा आढावा घेतलाय। संभाव्य महापुराचा धोका लक्षात घेता गोदाकाठावरील सर्व भागांमध्ये आपत्ती व्यवस्थापन पथके, अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथके सज्ज ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। त्यानंतर महापौरांनी महापालिकेच्या कमांड कंट्रोल सेंटरला भेट दिली आहे। आतापर्यंत नियंत्रण कक्षात 70हून अधिक नागरिकांचे आपत्कालीन कॉल आले असून प्रत्येक कॉलवर सरासरी 15 मिनिटात मदत पोहोचविण्यात येते। सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी पूर्ण क्षमतेने काम करत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे। नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत शाहूनगर, मिलिंदनगर, काझीकडी, आठवडे बाजार आणि गौरी पटांगण येथील धोकादायक ठिकाणाहून नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले। शहरातील जुने वाडे आणि जीर्ण इमारतींवरही विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे। यावेळी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून नागरिकांना महापौरांचे महत्त्वाचे आवाहन करण्यात आले की गंगापूर धरण 75% भरले असल्याने या आठवड्यातील नियोजित पाणी कपात रद्द करण्यात आली आहे। पाऊस कायम राहिल्यास धरणातून विसर्ग होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी दक्ष राहावे। रामकुंड परिसरात विकास कामे सुरू असल्याने आणि पाणी पातळी वाढल्याने नागरिकांनी गर्दी टाळावी। पर्यटन किंवा फोटो काढण्यासाठी जाऊ नये। अफवांवर विश्वास न ठेवता केवळ मनपा आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे। पूर परिस्थिती गंभीर झाल्यास तातडीने मदत मिळावी यासाठी राज्य शासनाकडे अतिरिक्त आपत्ती व्यवस्थापन पथकाची मागणी करण्यात आली असून ते लवकरच नाशिकमध्ये दाखल होणार आहे। या पाहणी दौऱ्यात एसडीएम अर्पिता ठुबे, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। इथे आता थोडंसं आपण पुराची परिस्थिती असल्यामुळे अजून सिक्युरिटी फोर्स वाढवतो आहे। पोलिसांना तैनात करायची मला असं वाटतं आता परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्याचबरोबर आता गंगापूर धरण हे पूर्ण 95% पर्यंत भरलेलं आहे, म्हणून आता नाशिक शहराची जी पाणी कपात आहे ती रद्द करण्यात येत आहे। आदेश ऑलरेडी दिलेले आहेत की 24 तासात जवळजवळ 100 mm पुढे पाऊस आता नोंद झालेला आहे आणि त्यामुळे प्रशासन अतिशय सतर्क आहे। आपत्कालीन परिस्थितीत सतत पाऊस झाल्याने सुरू होऊ शकते आणि राहू शकते, त्यामुळे काझीगडीचा जो परिसर आहे नेहमी आपल्याला माहिती आहे की कुठे ढासळण्याची शक्यता आहे। तिथे आम्ही आमचे जे आपत्कालीन पथक आहे ते तिथे तैनात करतो आहोत। जवळजवळ सकाळपासून आज दिवसभरात 60 ते 65 कॉल हे रेकॉर्ड झालेले आहेत आमचे कमांड कंट्रोल सेंटरमध्ये आणि आपले रिस्पॉन्स टाइम जो आहे तो अतिशय चांगला आहे। एक जर कंप्लेंट आली तर विदिन 30 to 40 सेकंड्स 1 मिनिटाच्या आत आम्ही त्या विभागाला कळवतो आहे, जो कुठला विभाग असेल, आणि रिस्पॉन्स टाइम जवळजवळ आपल्या 10 ते 15 मिनिटाच्या आत आहे। आणि मला असं वाटतं की ह्या पूर्ण टीम सोबत आपण परिस्थिती अतिशय आटोक्यात ठेवू शकतो। पण पुन्हा एकदा सर्व नागरिकांना आवाहन करते की आपण कृपा करून पूर पाहण्यासाठी बाहेर पडू नये। जितकं आपल्याला घरात थांबता येईल आणि आपल्या नातेवाईक, मित्रपरिवार आणि आप्तेष्टांनाही सांगा की आपण घरात थांबावं आणि कुठेही पाण्याजवळ न जाता, नदीजवळ न जाता सगळ्यांची सुरक्षितता बाळगावी। आणि त्याचं क्राऊड मॅनेजमेंट करण्यासाठी आपत्कालीन आपले जी व्यवस्था आहे ती तिथे उपलब्ध केलेली आहे। आपले सन्माननीय कुंभमेळा मंत्री व आपत्ती व्यवस्थापन मंत्री हे देखील तिथे पंढरपुरी आपल्या व्यवस्थेत आहेत, त्यामुळे अशी काही जर परिस्थिती झाली तर नक्कीच त्यांचं लक्ष हे नाशिककडे आहे। त्यांनी आपल्याला सगळ्यांनाच सूचना पण दिल्या आहेत की सर्व नाशिककरांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रशासन, शासन हे कोणत्याही आपत्तीसाठी सज्ज आहे, तयार आहे आणि आम्ही सगळे लोकप्रतिनिधी देखील फील्डवर उतरून सगळ्यांची काळजी घेऊ। पण कृपा करून स्वतःचा जीव धोक्यात घालू नका।